दापोली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। विशेषतः संध्याकाळच्या वेळेत होणाऱ्या वीज खंडितमुळे विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, पर्यटन व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून अनेक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आहे। याबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या या मागणीसाठी महावितरण कार्यालयात चटई टाकून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। समस्या सुटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। अहो साहेब, मी पण एक नागरिकच आहे। तुम्हाला जे भेडसावतं ते आम्हाला भेडसावतं, पण इथले कर्मचारी हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत। इथल्या प्रशासनाला काही फरक पडत नाही। इथले काही अधिकारी एवढे मुजोर आहेत। ऊर्जा मंत्र्यांना मी निवेदन करतो, कोकणी विभाग हा महावितरणचं लाईट बिल भरण्यात अग्रेसर आहे, पण सर्वात जास्त लाईट हे कोकणी विभागात जातात। दापोलीसारखं पर्यटन क्षेत्र असलेलं ठिकाण, आज दापोलीमध्ये लाईट नाही। आम्ही दिवसभर कामधंदे करतो, आता काय करणार म्हणून शेवटी MSVच्या ऑफिसमध्ये झोपायला आलेलो आहे। कारण इथल्या ऑफिसमध्ये कर्मचारी कोणी नाहीत, पण तिथे पंखे चालू आहेत, लाईट चालू आहे। त्यापेक्षा आपल्या घरात राहण्यापेक्षा इथे येऊन झोपलेलो आहे। आणि माझं ऊर्जा मंत्र्यांना एक निवेदन आहे, इथले कर्मचारी हे भारतीय नागरिक आहेत, ह्याच राष्ट्रात राहणारे आहेत। त्याच्यामुळे दापोलीसाठी आपण विशेष प्राधान्य देऊन काहीतरी विचार करावा, हे माझी विनंती आहे।